कुठे गेले नरेंद्र मोदीजी? त्यांना एक जुना व्हिडिओ दाखवायचा होता. क्या रुपया लुढ़क गया है कि नहीं गया है? क्या रुपया अस्पताल के चक्कर काट रहा है कि नहीं काट रहा है? कारण 12-13 वर्षापूर्वी तत्कालीन सरकारवर रुपया घसरल्यामुळे त्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती, त्यांच्यावर आरोप केले होते, टीका केल्या होत्या. चिदंबरम जी, आपका रुपया तो लुढ़क गया, अस्पताल के दरवाजे के चक्कर काट रहा है. अशा फिल्मी स्टाईलने डायलॉग मारून तुम्ही पी चिदंबरम यांची खिल्ली उडवली होती आणि अंधभक्त ओरडून त्यांना सपोर्ट करत होते. आता आपल्या रुपयाची ऐतिहासिक घसरण झालेली आहे. आता कुठे गेले अंधभक्त? आता ओरडा. अटल बिहारी वाजपेयी ने जहां रुपया की कीमत छोड़ी थी, क्या उसमें गिरावट आई है कि नहीं आई है? पण मी आज मोदींना विचारतो, आज रुपया 96च्या पार गेला, इतिहासातील सर्वात मोठ्या घसरणीत पोहोचला. मग आज रुपया कोणाच्या दरवाजाचे चक्कर काढतो आहे? बुक्स माय फॉरेक्सच्या माहितीनुसार जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हापासून रुपया घसरकुंडीच खेळतोय. 2014ला रुपयाची किंमत 62.33 होती आणि आज रुपया 96च्या पार. रुपयाची ताकद कमी करण्याचं काम आता तुम्ही केलं आहे. मग जबाबदारी कोणाची? तत्कालीन सरकारला तुम्ही रुपयाची ताकद कमी करण्याचं काम तुमच्या पापांनी केलं आहे अशी तुम्ही टीका केली होती. ये रुपये की ताकत घटाने का काम आपकी सरकार ने किया है, आपके पापों ने किया है. आज जनता तुम्हाला विचारते, कोणाच्या पापांमुळे रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे? हिम्मत आहे तर उत्तर द्या. त्यावेळी रुपया घसरल्यामुळे तुम्ही तत्कालीन सरकारमधील वित्तमंत्री पी चिदंबरम यांच्यावर आरोप केला होता. और मैं दोबारा आरोप लगाता हूं आपको. आता तुम्ही आरोप कबूल करा की तुमच्या सरकारमुळे आणि तुमच्या सरकारमधील पापांमुळे रुपयाची ऐतिहासिक घसरण झालेली आहे. ज्यावेळी कच्च्या तेलाच्या किमती कमी होत्या त्यावेळेस तुम्ही सामान्य जनतेला दिलासा का दिला नाही? पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किमती का कमी केल्या नाहीत? आणि आता जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या त्यावेळेस तुम्ही जनतेला पुढे घालता, जनतेला आव्हान करता, हे खा, हे खाऊ नका, हे करा, हे करू नका, इकडे जा, तिकडे जाऊ नका. असा देश चालतो का? तुमच्या सरकारमध्ये वाईट वेळ आली की जनतेला पुढे करता आणि श्रेय घ्यायची वेळ आली की सरकार पुढे आणि जनता मागे. स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 2014 मध्ये ज्या ठिकाणी रुपया सोडला होता त्या ठिकाणापासून आतापर्यंत रुपयाची सतत घसरण होत आहे. मग सत्य मान्य करा आणि जनतेला दोष देऊ नका. देश कोठे नेऊन ठेवला आहे तुम्ही? प्रश्न विचारला तर देशद्रोही, पण उत्तर कोण देणार?